पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो प्रिय फादर आणि सिस्टरांनो हालेलुया। आज आपण थोडी वेळ विश्वासाच्या सामर्थ्याच्या संबंधामध्ये पाहता। प्रेज द लॉर्ड। मत्तेय शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहे 8व्या अध्यायामध्ये 1 ते 4 पर्यंत असलेल्या वचनामध्ये तिथे एक कुष्ठरोगी येशू जवळ पोहोचत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। परमेश्वराला त्याचा विश्वास पाहायला मिळत आहे आणि त्या व्यक्ती तिकडच्या तिकडे बरे होऊन निघून जात आहे। हालेलुया हालेलुया। रोमकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये 4व्या अध्यायामध्ये आपण अशा प्रकारे पाहत आहोत। हालेलुया हालेलुया। परमेश्वरावर विश्वास ठेवणारा जो अब्राहम आहे, हालेलुया, त्या अब्राहमला त्यांचा विश्वास ढळून नाही। हालेलुया। त्यांना माहिती आहे सारा वयातीत झालेला आहे। हालेलुया। सारा जरी वयातीत झालेला आहे तरी रोमकरांना लिहिलेले पत्र 4व्या अध्यायातील आपण 17 पासून जे वचनामध्ये पाहू शकताय। हालेलुया। अब्राहम विश्वास ठेवत आहे, दृढ विश्वास ठेवत आहे। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। आता आपण 18 पासूनचे वचन ऐकूया। रोमकरांना पत्र 4 अध्याय 18 पासूनचे वचन। जशी तुमची संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत रक्ताचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताना त्याने आशेने विश्वास ठेवला। तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव खाल्ले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा तिच्या दरवाजाचे निर्जीवपणा ही त्याने लक्षात घेतली। परंतु देवाच्या विवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण केलेले वचन पूर्ण करायचे समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती। म्हणून ते त्याला एकमुख असे गणण्यात आले। ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्यासाठी नव्हे तर आपला प्रभू येशूला त्याने वेदनेमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठी ते लिहिले आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आपण इथे पाहत आहोत की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्याचं प्रतिफळ मिळत आहे। हालेलुया। अब्राहम यांनी विश्वास ठेवले। हालेलुया। वाट पाहिली। हालेलुया। धन्यवाद येशू। देवाचं वचन पूर्ण होणार या अभिवचनावर विश्वास, खात्रीपूर्वक विश्वास। हालेलुया हालेलुया। आपण विश्वास नाही ठेवलं तर काय होईल? हालेलुया हालेलुया। हे भयानक परिस्थिती आहे। विश्वास न ठेवणाऱ्यांच्या संबंधामध्ये प्रभूने कडक भाषामध्ये अनेक गोष्टी बोललेल्या आहेत। हालेलुया। विश्वास न ठेवणारा ते दुर्बल लोक आहेत त्यांच्यापैकी आपण बनू नये म्हणून आपण खात्रीपूर्वक विचार करूया। हालेलुया। परमेश्वराचा एक खूप प्रेमाचा एक वाक्य यशाया ग्रंथामध्ये लिहिलेला आहे। हालेलुया। यशाया ग्रंथ 5व्या अध्यायातील अगदी सुरुवातीपासूनचे काही वचन आता आपण ऐकूया। मी आपल्या वल्लभ प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन। माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशयित सुपीक शृंगावर होता। तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली आणि त्यात एक बुरुज बांधिला व द्राक्ष कुंड खोदिले। मग त्यापासून द्राक्षे पैदा होती म्हणून वाट पाहिली। तो त्याने
रान द्राक्षे दिली. तर आता यरूशलेमकरांनो व यहूद्यातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या हालेलुया. परमेश्वर आपल्याला इथे प्रश्न विचारत आहे, तुम्हीच न्याय करा, तुम्हीच न्याय करा. माझ्याकडून काही कमी पडले? मी उत्तम प्रतीच्या द्राक्ष वेळ लावले होते, पाणी खत सर्व वेळोवेळी देण्यात आलेलं आहे. मग माझ्याकडून काय कमी पडले? बाकी लोक किंवा बाकी द्राक्ष, बाकी बाग कशा प्रकारे समृद्ध झाले, तुमच्यात का प्रगती झाला नाही? तुमच्या काय कमी पडले? हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, तुमचा जन्म स्वर्गातून असलेली बी, म्हणजे देवाच्या वचन असलेल्या बी मधून तुमचा जन्म झालेला आहे. हालेलुया. या वचनाने आपल्याला पोषण झालेलं आहे, पवित्र साखरमंताद्वारे आपल्याला जीवन मिळालेलं आहे. हालेलुया. परमेश्वराला प्रश्न पडत आहे, काय कमी पडले? हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार केलेले, कॅथोलिक झालेले सगळ्या लोकांना प्रभू सांगत आहे, तुझा विश्वास कमी होणे हे मला परवडत नाहीये. तू कमी पडलेले मला परवडत नाहीये. मी तुझ्यासाठी काही कमी केलेलं नाहीये. मी तुझ्यासाठी ज्या बाबतीत काहीही कमी केलेलं नाही. तुझ्याकडून असला प्रतिसाद मी कधीही पाहत नाहीये, मला ते बिलकुल पटत नाहीये. हालेलुया. म्हणून आपण वाद करूया म्हणून परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. प्रिय बंधूंनो, आपण परमेश्वराजवळ हात जोडूया, माफी मागूया. मिळालेल्या दानांबद्दल आपण कुठे कुठे कमी पडलो, पश्चाताप व्यक्त करणारे आपण क्षमा मागूया. अपराधचा विश्वास परमेश्वर आम्हाला पण दे. जो संत स्टीफन देवासाठी मरण पावला, तरुण मुलगा असताना दगडमार सहन केला, उलट वातावरणामध्ये पळाला नाही, त्यांनी सामर्थ्याने उभं राहिले. तसा प्रकारची कृपा आपल्याला देखील मिळावं म्हणून आज आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. आपल्या मुलं बाळ विश्वासाच्या मार्गामध्ये वाढत येत आहे याचा आपण खात्री करून घेऊया. सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाला तरी कपाळाच्या भागामध्ये जे जबरदस्त डोक दुखत आहे, येशूने एका क्षणामध्ये आता दूर करून तुमचा डोकदुखीचा त्रास प्रभूने दूर केलेला आहे. छातीमध्ये असलेले त्रास, घशाच्या भागातील त्रास प्रभूने दूर केलेला आहे. संडासच्या जागेच्या भागातील अनेक प्रकारचा दुखणे त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. लेखणीच्या संबंधातील इन्फेक्शन, मळमळणे, पोटातील तक्रार प्रभू आज दूर करून देत आहे. अनेकांना प्रभू सांगत आहे, थोडासा सहनशक्ती वाढवा. थोडासा सहनशक्ती वाढवलं तर अनेक समस्या सुटणार. काही लोकांच्या डोळ्यातून चीक बाहेर येत आहे, त्यांच्या डोळ्यातून चीक वर येत आहे, परमेश्वराच्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये, बरगडीच्या खालच्या भागामध्ये असलेले त्रास प्रभू दूर करून देत आहे. पायाला सुजन येणे, पायाच्या काही भागामध्ये त्रास होणे, गुदमरल्यासारखा होणे, श्वास घेणे कठीण झालेली स्थिती, येशू या सगळ्या गोष्टींमध्ये अनेकांना मदत करत आहे. भारत देशामध्ये शांती पसरावं म्हणून युद्ध प्रसंगामधून भारत देशाचा बचाव व्हावं. भारत देशाच्या सर्व अधिकारी लोक, भारताचे सैनिक, सर्व
देवाच्या कृपेत सुरक्षित रस्ता घडावं म्हणून आपण प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझा उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.